बिहाइंड एव्हरी ग्रेट फॉर्च्यून देयर इज अ क्राईम. द गॉडफादर या जगप्रसिद्ध कादंबरीच्या मलपृष्ठावरती हे वाक्य जाणीवपूर्वक छापण्यात आलंय. या कादंबरीचा लेखक असलेल्या मारिओ पुझोचं स्वतःचं हे वाक्य नाही, मात्र त्यांनी त्या ठिकाणी ते जाणीवपूर्वक यासाठी वापरलंय की एका माफिया फॅमिलीची कथा असलेल्या या कादंबरीचं सार वाचकांना सरतेशेवटी लक्षात यावं. या वाक्याच्या माध्यमातून मारिओ पुझो हे सांगू इच्छितो आहे की आपण जी भली मोठी साम्राज्य पाहतो, ज्या भल्या मोठ्या संपत्ती पाहतो, त्या पाठीमागे भला मोठा गुन्हा दडलेला असतो. माझ्या पाठीमागे जी अँबी व्हॅली आहे, त्या अँबी व्हॅलीला देखील हे उदाहरण अगदी चपकलपणे लागू होतं. आता या अँबी व्हॅलीच्या 10,000 एकरांपैकी मोक्याची 707 एकर जागा आधी टाच आणण्याचा आणि त्यानंतर लिलावाद्वारे विकण्याचा आणि त्यातून येणारे पैसे गुंतवणूकदारांना देण्याचा निर्णय होतो आहे. मात्र यातून खरंच गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळतील का, की आणखी कोणाच्या हितासाठी हे सगळं होतंय? या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या सगळ्यांचा उहापोह करणार आहोत. त्यासाठी आपल्याला सहाराश्री ज्यांना म्हणवलं गेलं त्या सुब्रतो रॉय यांची जी स्टोरी आहे त्याचा आढावा घ्यावा लागेल. अनेकांनी सहाराश्री यांची ही सक्सेस स्टोरी ऐकलेली असेल की बिहारमध्ये या सुब्रतो रॉय यांचा जन्म झाला, गोरखपूरमध्ये शिक्षण झालं आणि स्कूटरवरून त्यांनी नमकीन आणि बिस्किटं विकण्याच्या व्यवसायाला सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांच्या यशाची कमान ही नेहमी चढती राहिली. प्रामुख्याने चिटफंडच्या माध्यमातून, पॅराबँकिंगच्या माध्यमातून सुब्रतो रॉय यांनी पैसे गोळा करायला सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांचं सहारा हे साम्राज्य अतिशय वेगाने वाढलं. 80च्या दशकात त्यांनी या सगळ्याला सुरुवात केली होती आणि 2000 साल येता येता हा सहारा समूह पॅराबँकिंग आणि चिटफंडमध्ये तर कार्यरत होताच, त्याचबरोबर रिअल इस्टेट, हॉस्पिटॅलिटी, एअरलाइन्स, इलेक्ट्रिक व्हेकल्स अशा एक ना अनेक उद्योगांमध्ये काम करत होता, यशाच्या शिखरावरती होता. एवढंच नाही तर टाइम मॅगझिननी त्यावेळी या सहारा समूहाचं जे विश्लेषण केलं ते असं होतं की भारतात रेल्वे खात्यानंतर सर्वाधिक रोजगार लोकांना देणारा हा समूह म्हणून टाइम मॅगझिननी या सहारा समूहाचं कौतुक केलं होतं. तब्बल 5,000 एस्टॅब्लिशमेंट्स वेगवेगळ्या ज्या या सहारा समूहाच्या अंतर्गत काम करणाऱ्या संस्था किंवा मालमत्ता या त्यावेळी काम करत होत्या आणि त्यामध्ये 20 लाखांहून अधिक कामगारांना रोजगार मिळाला होता. असं हे सहाराचं साम्राज्य आणि त्याचमुळं इंडियन क्रिकेट टीमचं तब्बल 11 वर्ष प्रायोजकत्व या सहारा समूहाकडे होतं. एवढंच नाही तर पुण्याजवळचे जे गहुन जे क्रिकेट स्टेडियम आहे, आंतरराष्ट्रीय क्रिकेट मॅचेस त्या ठिकाणी होतात. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशननी जे उभारलेलं आहे त्या स्टेडियमला देखील सुब्रतो रॉय यांचं नाव देण्यात आलं होतं. इतकं सगळं सुरळीतपणे सुरू होतं आणि सहारा समूह हे सगळं करत असताना आपलं फ्लॅगशिप प्रोजेक्ट म्हणून या अँबी व्हॅलीचा उल्लेख करत होता. तब्बल 10,000 एकरांमध्ये पसरलेली ही अँबी व्हॅली पृथ्वीवरील मानव निर्मित स्वर्ग म्हणून ओळखली जाते. या अँबी व्हॅलीच्या आतमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटनासाठीच्या आणि मनोरंजनासाठीच्या सुविधा आहेत. 3 मानवनिर्मित तलाव आहेत. 250 एकरांहून अधिक जागेमध्ये पसरलेलं गोल्फ कोर्स आहे आणि इतर अशा सगळ्या सुविधा आहेत की जिथे येण्यासाठी म्हणून पर्यटकांची नेहमीच रीघ लागलेली आहे. तर आपलं हे साम्राज्य शिखरावरती असताना 2006 साली सहारा समूहाकडून या अँबी व्हॅलीची सुरुवात करण्यात आली आणि या अँबी व्हॅलीमध्ये जे 600 आलिशान बंगले आहेत ते बंगले आपल्या देशातील अनेक सेलिब्रिटींना म्हणून देखील त्यांच्या नावे करण्यात आले, ज्यामध्ये फिल्म ॲक्टर ॲक्ट्रेसेस होते, मोठे क्रिकेटर होते, अनेक उद्योगपती होते आणि तशा स्वरूपामध्ये या अँबी व्हॅलीची जाहिरात करण्यात आली आणि तेव्हापासून ते आजतागायत एक
यशस्वी इकॉनॉमिक मॉडेल म्हणून ही अँबी व्हॅली ओळखली गेली. पुढे सुब्रतो रॉय यांनी आपल्या साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी त्यांचा IPO आणण्याचा निर्णय घेतला 2009 साली आणि त्यावेळी सेबीनी त्यांच्याकडे त्यांच्या या सगळ्या व्यवहारांची माहिती मागवली आणि तिथेच या सुब्रतो रॉय यांच्या साम्राज्याला उतरती कळा लागली. सुब्रतो रॉय यांनी स्वतःहून 120 ट्रक्सच्या माध्यमातून त्यांच्याकडची जी माहिती आहे ती सेबीकडे दिली. ट्रक भरभरून ही माहिती दिली. मात्र त्यातून सेबीचा संशय कमी होण्याऐवजी उलट आणखीन बळावत गेला आणि या सगळ्या प्रकरणाची चौकशी जेव्हा सुरू झाली तेव्हा सुब्रतो रॉय यांनी वेगवेगळ्या गुंतवणूकदारांकडून 24,000 कोटी रुपये जमा केल्याचं सेबीकडून सांगण्यात आलं आणि सुब्रतो रॉय यांचा घोटाळा 24,000 कोटी रुपयांचा आहे असा दावा करण्यात आला. 2009 पासून सुरू झालेलं हे प्रकरण 2014ला जेव्हा न्यायालयात पोहोचलं तेव्हा अटक टाळण्यासाठी जामीन हवा असेल तर तब्बल 10,000 कोटी रुपये भरायला न्यायालयाने सुब्रतो रॉय यांना सांगितलं. जगभरामध्ये मालमत्ता असलेले सुब्रतो रॉय त्यावेळी हे पैसे भरू शकले नाहीत आणि त्यांना अटक झाली. 2016 पर्यंत सुब्रतो रॉय तुरुंगात होते आणि त्यांच्या आईच्या निधनानंतर अंत्यविधीसाठी म्हणून त्यांना पॅरोल मिळाला आणि त्यानंतर ते बाहेर आले. मात्र 2023 साली सुब्रतो रॉय यांचं निधन झालं आणि त्यानंतर त्यांच्या या मालमत्ता विकून गुंतवणूकदारांचे पैसे परत देण्याचे प्रयत्न सुरू झाले. काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री आणि ज्यांच्याकडे सहकार खातं देखील आहे त्या अमित शहा यांनी एका पोर्टलचं उद्घाटन केलं आणि त्यामध्ये असं सांगितलं की या सहारा समूहामध्ये ज्यांचे 5,000 कोटी रुपये अडकलेले आहेत अशा गुंतवणूकदारांना आम्ही त्यांचे पैसे परत देणार आहोत आणि त्यासाठी या गुंतवणूकदारांनी त्यांच्याकडे जे पुरावे आहेत त्या पुराव्यांचे सगळे जे काही कागदपत्र आहेत ती या वेब पोर्टलवरती अपलोड करावीत आणि आम्ही त्यांना त्यांचे पैसे परत देऊ. सुरुवातीला 10,000 रुपये आणि त्यानंतर जेवढे काही पैसे असतील तेवढे आम्ही ते परत देऊ. मात्र आत्तापर्यंत जेव्हापासून हे सगळं प्रकरण सुरू झालंय 2009 पासून या सहारा समूहामध्ये पैसे गुंतवले आहेत म्हणून फार कोणी गुंतवणूकदार पुढे आलेले नाहीत. कारण सुरुवातीपासून हेच बोललं गेलं की या सहारा समूहामध्ये गुंतवलेला पैसा हा काळा पैसा होता. अनेक वेगवेगळ्या उद्योगपतींचा, अनेक वेगवेगळ्या राजकारण्यांचा, अनेक वेगवेगळ्या व्यक्तींचा असा तो काळा पैसा होता आणि त्याचाच हिशोब हे सुब्रतो रॉय सेबीला देऊ शकले नाहीत. एरवी पैसे परत दिले नाहीत म्हणून घोटाळा उघडकीस येऊन कारवाई होते. इथं नेमकं उलट झालं की सुब्रतो रॉय यांच्याकडे जो पैसा आहे तो आहे कोणाचा हे सुब्रतो रॉय सांगू शकले नाहीत. ज्या गुंतवणूकदारांचा तो पैसा आहे हे सांगण्याचा सुब्रतो रॉय यांनी प्रयत्न केला ते गुंतवणूकदार त्या दिलेल्या पत्त्यावरती आढळले नाहीत आणि त्यातून हा सगळा प्रकार समोर आला आणि आता या 24,000 कोटी रुपयांपैकी 5,000 कोटी रुपये गुंतवणूकदारांना परत देण्याचा आम्ही विचार करतो आहोत असं सांगण्यात आलं आणि त्यानंतर एन्फोर्समेंट डायरेक्टरेट अर्थात ईडीने या अँबी व्हॅलीच्या 10,000 एकरांपैकी मोक्याची 707 एकर जागा टाच आणण्याचा आणि त्यानंतर लिलावाद्वारे विकण्याचा प्रयत्न केलाय. यातून 1,600 कोटी रुपये उभे राहणार आहेत. मग जर घोटाळा 24,000 कोटी रुपयांचा आहे, द्यायचे 5,000 कोटी रुपये आहेत आणि उभे जर राहणार आहेत 1,600 कोटी रुपये तर हे गणित बसतं कसं आणि मग उरलेल्या जागेचं काय? आणि त्याहून मोठा प्रश्न म्हणजे अँबी व्हॅलीची ही जागा नक्की विकत कोण घेऊ शकतं आपल्या देशामध्ये? आपल्या देशाला घोटाळ्यांचा खूप मोठा इतिहास आहे आणि हा इतिहास हे देखील सांगतो की गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळालेले नाहीत. पैसे परत देण्याच्या नावाखाली जे काही होतं त्यातून अशा मालमत्ता ज्यांनी उभारलेल्या असतात त्यांच्यापेक्षा अधिक बलशाली, अधिक बाहुबली म्हणून येतो आणि तो या मालमत्तांचा मालक बनतो. गुंतवणूकदार आहेत तसेच राहतात. या प्रकरणात तरी वेगळं काही होईल का? कॅमेरामन विजय राऊतसह मी इथेच थांबतो. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.